श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 14 पाहणार आहोत आणि त्यामधील क्वेश्चन नंबर 1 आहे तो मी काय टेक्स्ट बुकमध्ये सॉल्व करणार आहे. इन द टेबल बिलो राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द डिजिट्स इन द नंबर. म्हणजे आपल्याला खाली टेबल दिलेला आहे आणि इथे एक नंबर दिलेला आहे, त्याची काय प्लेस व्हॅल्यू राईट करायची आहे. ओके, त्यामधील बघा आता 378.025. आता आपल्याला आतापर्यंत हे माहीत होतं की 378 ह्याची प्लेस व्हॅल्यू कशी राईट करायची. म्हणजे आता 8 हा नंबर आहे तो काय असणार आहे, युनिट प्लेसवरती असणार आहे. 7 हा 10 प्लेसवरती असणार आहे आणि 3 असणार आहे म्हणजे 100 प्लेसवरती. ओके, आता पॉईंटच्या पुढचे हा डेसिमल पॉईंट आहे त्याच्या पुढचे नंबर्स त्याची प्लेस व्हॅल्यू आपल्याला माहीत नव्हते. ओके, आता ही म्हणजे पॉईंट नंतर जो फर्स्ट नंबर येईल तो 10 प्लेसवरती असणार आहे. ओके, सेकंड येईल तो 100th प्लेसवरती असणार आहे. थर्ड येईल तो 1000 प्लेसवरती असणार आहे. ओके, हे तुम्हाला काही लक्षात ठेवायचं आहे. आता बघा इथं काय दिलेली आहे, म्हणजे डिजिट दिलेला आहे 378. ह्याची 3ची प्लेस व्हॅल्यू आहे 100, 7ची आहे 10, 8ची आहे 1. तसंच 0ची आहे 1/10, 2ची आहे 1/100 आणि 5ची आहे 1/1000. ओके, आता ह्याची म्हणजे प्लेस व्हॅल्यू आपल्याला लिहायची. हे नंबर्स दिलेले आहेत आणि ह्याची काय आता प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे आपल्याला. प्लेस व्हॅल्यू 3ची 300 असणार आहे, राईट. तशी 7ची किती असणार आहे, 70 असणार आहे, का तर हे 10 प्लेसवरती आहे म्हणजे 7ची इथं 70 आली. आणि युनिट प्लेसवरती असल्यामुळे त्याच्या पुढे नंबर कोणताही नसतो, त्यामुळं 8ची युनिट म्हणजे प्लेस व्हॅल्यू 8च होणार आहे, राईट. तसंच आता 10th म्हणजे पॉईंटच्या पुढचा नंबर 0, ह्याचं काय आता ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे 0/10 म्हणजे 0च येणार आहे, राईट. तसंच सेकंड बघा आता कोणता नंबर आहे 2, म्हणजेच 2 इथं जसं लिहिलेलं आहे तसं काय 100 करायचं आहे इज इक्वल टू. आता बघा कोणता नंबर येणार आहे, आता जसं की 1 खाली डिनॉमिनेटरला 100 आहे, त्याच्या 1च्या पुढं 0 नंबर आहेत, तसेच आपल्याला इथंही पॉईंटच्या पुढे 2 नंबर आले पाहिजेत, राईट. आणि इथं 2 असल्यामुळं आपल्याला काय येणार आहे 0 आणि 2, आणि इथं काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, 1च्या पुढे जेवढे 0 आहेत तेवढे आपल्याला इथंही नंबर ठेवायचे असतात पॉईंटच्या पुढं. आणि इथं 2 असल्यामुळे इथं 2 आलेलं आहे. ओके, तसंच इथंही बघा काय केलेलं आहे 5/1000 म्हणजे 5ची प्लेस व्हॅल्यू, ह्याची प्लेस व्हॅल्यू आलेली आहे 5/1000. इथंही तेच केलेले आहे, 3 0 आहेत त्यामुळे पॉईंटच्या पुढे 3 नंबर्स आपल्याला ठेवायचे आहेत. आणि 0 0 आणि नेक्स्टचा नंबर इथं 5 असल्यामुळे इथं 5 घेतलेला आहे. ओके, बघा आता आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 2 आहे, आपल्याला इथं काही नंबर्स दिलेले आहेत त्याचं काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे. ओके, आता ते काय मी नोटबुकमध्ये सॉल्व करते. त्यामधील फर्स्ट बघा, आता मी हे फर्स्ट राईट करून घेते 905.5 आणि बरोबर आपल्याला हे पॉईंट आहे ना त्याच्या खाली पॉईंट द्यायचा आहे. ओके, मग हा 27 हा इथं नंबर आलेला आहे, 197 इथं हा नंबर आलेला आहे. ओके, आता आपल्याला ह्याचं ॲडिशन करायचं आहे. इथं काही नाही म्हणजे 0 0 आपल्याला द्यायचं आहे. 7 आलं, प्लस केलं 9 आलं, 5 + 1 केलं 6 आलं. पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट द्यायचा आहे. आणि 5 + 7 म्हणजे 12 होतं आहे, राईट. आणि 2 + 1 3 झालेलं आहे आणि 9 ॲज इट इज आलेलं आहे. ओके, ॲडिशन आपल्याला कसं करायचं असतं तुमच्या लक्षात आलं असेल. हे डेसिमल पॉईंट आहे त्याच्या खाली बरोबर डेसिमल पॉईंट आला पाहिजे. ओके, आता सेकंड नंबर बघा 39. आता इथं पॉईंट आलेला नाही पण ह्याच्या पुढं पॉईंट हा असणार आहे, म्हणजे इथं हा पॉईंट आला आणि हा नंबर आहे तो पुढं आलेला आहे 007 आणि हा नंबर इथं आलेला आहे. ओके, आता आपल्याला काय ह्याचं ॲडिशन करू आपण. बघा आता काय येते 5 आलं, 0 + 6 म्हणजे 6 आलं, इथं पॉईंट आलेला आहे, इथं 9 आलं, इथं 3 आलं आणि इथं 7 आलं. ओके, आता नेक्स्ट बघा 40 + 40
प्लस नंतर 27.7. तसंच ही डेसिमल पॉईंटच्या खाली बरोबर डेसिमल पॉईंट पाहिजे, इथं 2 पाहिजे, म्हणजेच नेक्स्टचा नंबर इथं पुढं आला. ओके. आता इथं पॉईंट आपण 0 0 देऊ शकतो का, तर आपल्याला इथं ॲडिशन करायचं किंवा नाही दिलं तरीही चालेल. ओके. नंतर बघा आता इथं काय 1 येणार आहे, 5 येणार आहे, 7 + 4 म्हणजे 11 झालं. 1 इकडं कॅरी ओव्हर होणार आहे. पॉईंट येणार आहे 7 + 2 9 + 1 10. ओके. 4 + 2 6 6 + 1 7. ओके. म्हणजे ॲडिशन कसं करायचं ते तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 आहे सबस्ट्रॅक्ट. खाली काही नंबर दिलेले आहेत, त्याचं काय सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 85.96 मायनस, आता इथंही तेच पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा आहे, त्याच्यानंतर पुढं 2 आलेलं आहे. नंतरचा नेक्स्टचा नंबर आहे 345. आता इथं काही नंबर नसतो त्यावेळी आपल्याला काही इथं 0 द्यायचं असतं. ओके. आता बघा इथं 10 मधून 5 गेले, 5 राहिले, 6 कट करून काय 5 होणार आहे. 5 मधून 4 गेले, 1 राहिले, 9 मधून 3 गेले, 6 राहिले. पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट येणार आहे आणि 5 मधून 2 गेलेली आहे, 3 राहिलेले आहे आणि 8 ॲज इट इज आलेलं आहे. ओके. आता सेकंड बघा 635.24. पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा आहे आणि इथं काय 97.45. आता मायनसचं साईन द्यायचं आहे. 4 मधून 5 जात नाही, त्यामुळे 4 कट करून 14 होणार आहे. 14 मधून 5 गेले, 9 होणार आहे. ओके. आणि 2 कट करून आता 12 होणार, पण इकडे एक नंबर घेतलेला आहे त्यामुळे 11 होणार आहे. 11 मधून 4 गेले किती राहतात, तर 7 राहतात. राईट. पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट द्यायचा आहे. अजूनही आता बघा इथं छोटा नंबर आलेला आहे. राईट. त्यामुळं 5चं कट करून 15 होणार आणि 15चं इकडं कॅरी ओव्हर घेतलेला आहे, त्यामुळे इथं 14 होणार आहे. आणि 14 मधून 7 गेले, 7 होणार आहे. तसंच अजूनही इथं छोटा नंबर आलेला आहे, त्यामुळे 3चं कट करून 13 होणार आणि इथं छोटा नंबर होता म्हणून 12 होणार आहे. आणि 12 मधून 9 गेले किती होणार आहे, तर 3 होणार आहे. आणि 6 कट करून 5 होणार आहे. ओके. आता थर्ड बघा काय आहे 200.005. पॉईंटच्या खाली आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, त्यामुळे इथं 17186 असं येणार आहे. राईट. आता मायनस करायचं आहे. 5 छोटा नंबर आहे, 5चं कट करून 15 होणार आहे. 15 मधून 6 गेले किती होणार आहे, 9 उरलेला आहे. राईट. अजूनही 0 छोटा नंबर आलेला आहे, 0चं कट करून 10 होणार आहे, पण इकडचा एक नंबर घेतलेला असतो त्यामुळे इथं 9 होणार आहे. तसंच इथंही बघा 0चं कट करून 9 होणार आहे. तसंच पुढंही तेच येणार आहे, 0चं कट करून आधी 10 होणार, नंतर इकडं घेतलेला असतो त्यामुळे 9 होणार. इथंही 0चं कट करून 9 होणार आणि इकडचा इकडं घेतलेला आहे त्यामुळे 9 होणार आहे. ओके. आणि इथंही आपण करूया 2चं कट करून 1 होणार आहे. ओके. आता 9 मधून 1 गेले किती, 2 मिनिट, इथं 9 मधून 8 गेले, 1 राहिलेले आहे. राईट. आणि 9 मधून 1 गेले, आता इथं किती राहणार आहे, तर 8 राहणार आहे. राईट. इथं पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट द्यायचा आहे. 9 मधून 7 गेले, 2 राहिलेला आहे. आणि 9 मधून 1 गेले, 8 राहिलेले आहे. आणि 1 ॲज इट इज. क्वेश्चन नंबर 4. Avinash traveled 42 km 365 meter by bus, 12 km 460 meter by car, and walked for 640 meter. How many kilometers did he travel altogether? आता इथं आपल्याला सांगितलेले आहे अविनाशनं 42 किलोमीटर 365 मीटर बसच्या सहाय्याने ट्रॅव्हल केलं आणि कारच्या सहाय्याने एवढे केलेलं आहे आणि वॉकनं म्हणजे चालत गेलेलं आहे 640 मीटर. ओके. आता त्यानं सगळं मिळून ट्रॅव्हल ऑल टुगेदर ज्यावेळी येतं त्यावेळी आपल्याला काय टोटल करायचं असतं, म्हणजे सगळं मिळून त्यानं किती ट्रॅव्हल केलेलं आहे, किती किलोमीटर ट्रॅव्हल केलेलं आहे ते आपल्याला काही सांगायचं आहे. फर्स्ट आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. म्हणजेच काय, अविनाश ट्रॅव्हल्ड 42 किलोमीटर
365 मीटर बाय बसच्या सहाय्याने एवढं केलेलं आहे. नंतर काय 12 किलोमीटर 460 मीटर बाय कार आणि काय वॉकड 640 मीटर. ओके, आता आपल्याला बघा, आता इथं किती दिलेले आहे 42 किलोमीटर 365. म्हणजेच लिहिताना आपल्याला काय करायचं असतं ऑल टुगेदर, म्हणजे आता आपल्याला प्लस करायचं हे तर आपल्याला माहीत झालं, पण आता इथं किलोमीटर मीटर दिलेलं आहे. म्हणजे आपण लिहिताना काय लिहायचं असतं 42 किलोमीटर आणि मीटर म्हणजे आता इथं पॉईंट येणार आहे, डेसिमल पॉईंट येणार आहे आणि 365. ओके, म्हणजे हे किलोमीटर होणार आहे आणि हे पॉईंट नंतर जे आहे ते मीटरमध्ये कन्वर्जन होणार आहे त्याचं, राईट. आणि इथं काय आहे 12 किलोमीटर पॉईंट 460 म्हणजे 460 नंतर येणार आहे. तसंच इथं बघा आता 640 मीटर दिलेलं आहे. म्हणजे इथं म्हणजे किलोमीटर आहे ते काहीच नाही, म्हणजे आपण काय इथं 0 घ्यायचं आणि मीटर आहे 640 मीटर आणि हे काय सगळं किलोमीटर आहे, राईट. म्हणजे आपण हे काय किलोमीटर लिहून घ्यायचं आणि याचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. बघा आता 500 म्हणजेच 5 आलं इथं, 6 + 6 12 आलं, 12 + 4 म्हणजे 16 आलं. ओके, 6 + 4 10, 10 + 3 13, 13 + 1 म्हणजेच 14. 1 इकडं कॅरी ओव्हर जाणार आहे आणि 4 इथं. पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट द्यायचा आहे. 2 + 2 4, 4 + 1 5 आलं आणि 4 + 1 5 आलं. ओके, म्हणजे त्यानं ट्रॅव्हल किती केलेलं आहे सगळे मिळून तर 55.465. म्हणजेच आपल्याला कसं लिहायचं आहे अविनाश ट्रॅव्हल्ड 55, आता हे काय किलोमीटर येणार, राईट. म्हणजे किलोमीटर अँड 465 मीटर ऑल टुगेदर, राईट. आता क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5, Ayesha bought 1.80 meter of cloth of her salwar and 2.25 meter for her kurta. If the cloth cost 120 rupees per meter, how much must she pay shopkeeper? आयेशानं बॉट केलेलं आहे क्लॉथ म्हणजे ह्याच्यासाठी सलवारसाठी 180 मीटर आणि कुर्तासाठी किती 2.25 मीटर आणि त्याची कॉस्ट सांगितलेली आहे बघा 120 रुपीज पर मीटर. म्हणजे एका मीटरची कॉस्ट आहे 120 रुपीज. ओके, तर तिला शॉपकीपरला किती पैसे द्यावे लागणार आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय करावं लागणार आहे, तिनं म्हणजे टोटल क्लॉथ किती म्हणजे खरेदी केलेले आहेत ते म्हणजे काढावं लागणार आहे आणि नंतर 120 रुपीज पर मीटरनं पैसे किती द्यावे लागणार आहे ते आपल्याला काय फाइंड करायचं आहे. ओके, फर्स्ट जे दिलेले आहे ते फर्स्ट आपण काय लिहून घेऊया. म्हणजेच काय आता बघा 1.80 मीटर क्लॉथ फॉर हर सलवार म्हणजे तिनं ते बॉट केलेलं आहे अँड 225 मीटर फॉर हर कुर्ता, राईट. नंतर ह्याची कॉस्ट किती आहे, क्लॉथ कॉस्ट 120 रुपीज, राईट, पर मीटर आहे. ओके, आता आपण टोटल फर्स्ट काढूया त्याची टोटल क्लॉथ म्हणजेच ह्या दोन्हीची टोटल करू. म्हणजेच 1.80 मीटर आहे हे, राईट, आणि सलवार आहे 2.25 मीटर. ॲडिशन केलं बघा आता किती होत आहे 0 5 म्हणजेच 5 झालं, 8 + 2 10 झालं, 1 इकडं कॅरी ओव्हर गेला, पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा आहे आणि किती इथं 4 आलं. म्हणजेच 4.05 मीटर हे टोटल क्लॉथ म्हणजे त्यासाठी तेवढं तिला लागलेलं आहे. ओके, इफ म्हणजे आता 1 मीटरची कॉस्ट जर 120 रुपीज असेल, इफ 1 मीटर क्लॉथ इज 120 रुपीज. ओके, देअरफॉर
4.05 मीटर क्लॉथ इज इक्वल टू XRS, म्हणजे आपण काय X मानू. आता आपल्याला काय क्रॉस मल्टिप्लिकेशन ह्याचं करायचं आहे. म्हणजेच काय बघा 1 इंटू X इज इक्वल टू 120 इंटू 4.05. म्हणजे आता आपल्याला इथं किती जरी क्लॉथ दिलं तर त्याचं आपल्याला ह्याच्यानुसार आपल्याला काय काढायचं असतं. ओके, देअरफॉर त्यामुळं काय होणार आहे X इज इक्वल टू, आता ह्याचं काय आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. राईट, आता मल्टिप्लिकेशन आता कसं करायचं ते बघूया. 120 इंटू 405. आता हा पॉईंट आहे तो आपण काय नंतर देऊ. ओके, म्हणजेच काय होणार आहे 5 0 0, 5 2 10, 0 1 कॅरी ओव्हर आलं, 5 1 5 6 आणि इथं 0चं म्हणजे 0 0च येणार आहे सगळे. राईट, आता 4चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला, त्यामुळे इथं 2 0 घ्यावं लागणार आहे. ते 4 0चं 0, 4 2चं 8 आलं आणि 4 1चं 4 आलं. ओके, 4 1चं 4 आलं. आता ह्याचं काय ॲडिशन करू आपण. बघा 0 0 6 8 आणि 4. आणि आता आपल्याला पॉईंट द्यावा लागणार आहे. इथं पॉईंट म्हणजे इथं बघा पॉईंटपासून 2 नंबर नंतर आहेत, तसंच आपल्याला इथंही असंच करायचं आहे. म्हणजे पॉईंट इथं येणार आहे. म्हणजेच आपला ॲन्सर फक्त काय आलं 486. आणि ह्याचं युनिट काय आहे, म्हणजे युनिट म्हणजे रुपीज आहे. राईट, हे रुपीज आहे. ओके, म्हणजे 486 रुपीज तिला काय द्यावं लागणार आहे, शॉपकीपरला तिला द्यावे लागणार आहेत. म्हणजेच देअरफॉर शी पे द शॉपकीपर किती 486 रुपीज. ओके, आपलं काय हे ॲन्सर आलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 6 बघूया. क्वेश्चन नंबर 6, Sujata bought a watermelon weighing 4.25 kg and gave 1 kg 750 gram to the children in her neighborhood. How much of it does she have left? आता इथं बघा सुजातानं म्हणजे वॉटरमेलॉन बॉट केलेली आहे, खरेदी केलेली आहे. किती वजन असतं तर 4.25 किलोग्रॅम. आता त्यामधील तिनं शेजारच्या मुलांना दिलेलं आहे 1 kg 750 ग्रॅम. आणि आता आपल्याला सांगायचं आहे शी हॅव लेफ्ट, म्हणजे तिच्याजवळ शिल्लक किती राहिलं ते सांगायचं आहे. राईट, ज्यावेळी लेफ्ट किंवा असं रिमेनिंग येईल त्यावेळी आपल्याला काय मायनस करायचं असतं. ओके, आणि ऑल टुगेदर टोटल येईल त्यावेळी आपल्याला प्लस करायचं असतं. ओके, आता बघा फर्स्ट आपण काय जे दिलेलं आहे ते लिहूया. म्हणजे सुजाता बॉट वॉटरमेलॉन 4.25 kg अँड गेव, आणि किती दिलं तिनं, अँड गेव 1 kg 750 ग्रॅम. ओके, नंतर बघा आता देअरफॉर, त्यामुळे आपल्याला काही हे मायनस करावं लागणार आहे. म्हणजेच आपल्याला ॲन्सर येणार आहे. टोटल तिच्याकडं एवढं वॉटरमेलॉन आहे, त्यातला काही पार्ट तिनं दिलेला आहे आणि शिल्लक किती राहिलेलं आहे आपल्याला काय ते सांगायचं आहे. म्हणजेच देअरफॉर 4.25 इथं किलोग्रॅम आहे, त्यामुळं युनिट किलोग्रॅम आहे त्यामुळं किलोग्रॅम लिहायचं. आणि 1 kg 750 म्हणजेच 1 पॉईंट काय येणार आहे 750. हे काय ग्रॅम असणार आहे, हे किलो असणार आहे. ओके, किलो. आता आपल्याला हे काय मायनस करायचं आहे. इथं 0 येणार आहे. राईट, आता 0मधून 0 गेले, 0 राहिले. राईट, 5मधून 5 गेले, 0 राहिले. आता बघा काय होणार आहे, इथं 2 कट करून 12 होणार आहे. 12मधून 7 गेले, 5 राहणार आहे. ओके, पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट येणार आहे. आणि 4मधून 1 गेले, 4मधून 1 नाही तर इकडे कॅरी ओव्हर घेतलेला आहे ना, त्यामुळे 4 कट करून 3 होणार आहे. 3मधून 1 गेले, 2 उरणार आहे. राईट, म्हणजेच बघा आता इथं kg हे युनिट आलेलं आहे 2.500, म्हणजेच 2 kg 500 ग्रॅम. ओके, एवढं काय ते तिच्याजवळ ते वॉटरमेलॉन आहे ते शिल्लक राहणार आहे. म्हणजेच देअरफॉर शी लेफ्ट 2.5 kg किंवा
2 kg 500 ग्रॅम असं जरी लिहिलं तरी चालतंय. ऑफ वॉटरमेलॉन शी लेफ्ट 2.5 kg ऑफ वॉटरमेलॉन. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 7 बघूया. क्वेश्चन नंबर 7. Anita was driving at a speed of 85.6 km per hour. The road had a speed limit of 55 km per hour. By how much should she reduce her speed to be within the speed limit? आता इथं अनिताचं ड्रायव्हिंग स्पीड आहे ते 85.6 km per hour आहे, राईट. आणि बघा आता ते स्पीड लिमिट, रोडचं जे स्पीड लिमिट आहे ते 55 km per hour. म्हणजे रोडचं स्पीड लिमिट कमी आहे पण ते ड्रायव्हिंग करते जास्त स्पीडनं. ओके, म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे तर शी रेड्यूस हर स्पीड. तिनं म्हणजे कितीनं स्पीड म्हणजे आहे ते रेड्यूस केलं पाहिजे, कमी लिमिट केलं पाहिजे की स्पीड लिमिटचे ते बरोबर होईल असं. ओके, तर नक्कीच आता इथं म्हणजे स्पीड जास्त ती करते आणि स्पीड लिमिट कमी आहे. ओके, त्यामुळे आपल्याला इथं काय मायनस करावं लागणार आहे. ओके, म्हणजे कळेल की किती स्पीड लिमिटच्या बरोबर किती रेड्यूस ते केलं पाहिजे. फर्स्ट बघा, अनिता ड्रायव्हिंग स्पीड किती आहे तर 85.6 km per hour. ओके, आणि रोडचं स्पीड लिमिट आपण लिहूया आता. रोड स्पीड लिमिट इज इक्वल टू किती आहे 55 km per hour. ओके, आणि नंतर बघा आता आपल्याला ह्याचं काय मायनस करू आता आपण. 85.6 km. ओके, युनिट किलोमीटर आहे याचं, आणि रोडचं 55 पॉईंट, आता इथं काही नाही, आता आपण 0 देऊ शकतो किंवा नाही दिलं तरी चालतंय, किलोमीटर. ओके, आता मायनस करूया. 6 मधून 0 गेले, 6 राहिले, पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट द्यायचा आहे. नंतर 5 मधून 5 गेले, 0 राहिले, 8 मधून 5 गेले, 3 राहिले, म्हणजेच काय 30.6 km/h एवढं तिला काय करावं लागणार आहे, तिचं स्पीड आहे ते रेड्यूस करावं लागणार आहे. ओके, देअरफॉर शी रेड्यूस हर स्पीड इज किती 30.6 km/h. ओके, तर स्टुडंट्स बघा अशा पद्धतीने आपलं काय प्रॅक्टिस सेट 14 आहे ते शिकून फुल सॉल्व झालं आहे. आणि असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.